थांबा थांबा, पुढे पण बघा. फक्त खातच नाहीये मी, खाण्याची सुरुवात तर केलीच आहे, पण पुढे कशासाठी खाते आणि कुठे आले हे पण बघून घ्या एकदा. एवढी मोठी बस घेऊन आलो होतो आम्ही उरुळी कांचनच्या भारती रिसॉर्टला. छान झाली ना मग एंट्री. खूप छान धडाकेबाज आमची भारती रिसॉर्टमध्ये एंट्री केली. आणि आता सस्पेन्स न ठेवता सांगते आम्ही इथे कशासाठी आलो होतो. आमची होती ऑफिस आउटिंग, म्हणजेच टीम आउटिंग, आणि त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. खूप छान असा व्ह्यू होता. व्ह्यू एन्जॉय केला. पहिले तर फ्रेश झालो, त्यानंतर थोडेफार फोटोज वगैरे काढले. आल्यानंतर बेस्ट पार्ट म्हणजे ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्ट केला. त्यानंतर आमच्या काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज होत्या त्या केल्या. त्यानंतर होती इथे हुरडा पार्टी. हुरडा पार्टी तर खूप छान, त्यांनी खूप छान छान मेनू दिलेले होते. आम्ही सगळे मेनू एन्जॉय केले. दही, ताक, सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. इतके छान मेनू बघून तर अक्षरशः जेवायला पण भूक राहिली नाही. आणि शेवटी तर ही हुरडा भेळ तर एक नंबर होती. त्यानंतर परत मस्त फ्रेश झालो आणि आता होता रेन डान्स. तर रेन डान्सला जायचं होतं. म्हटलं चला आपण पण रेन डान्स करूया. रेन डान्स झाला आणि अक्षरशः इतकी भूक लागली ना, पहिले पटकन ताट घेतला आणि जेवायला बसतो. इतकं छान जेवण होतं. जेवण झालं, त्यानंतर केक कटिंग झालं आणि आता होता ॲक्टिव्हिटीचा टाईम. कारण दुपारी खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही ॲक्टिव्हिटीज टाळल्या. तर आता म्हटलं चला, आता ऊन पण सगळं संपलंय, तर आता आपण ॲक्टिव्हिटीजचा, खूप भयानक ॲक्टिव्हिटीज होत्या. आणि फायनली मी असं रोपवे फर्स्ट टाईम ट्राय केला. खूप छान माझा एक्सपिरियन्स होता. आणि आपल्या चॅनलवरती मी मोठा ब्लॉग पण अपलोड केला आहे, तो पण नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो पण नक्की जाऊन बघा. खूप छान असा दिवस गेला. चलो बाय.